नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. मी बाळासाहेब गुंजाळ, गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक, मुक्काम पोस्ट दैठणे गुंजाळ, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. खरं तर पाणी हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि पाणी देत असताना पेरूबागेमध्ये कोणती काळजी घ्यावी हे आज आपण पाहणार आहोत. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु त्या लक्षात येत नाही आणि नंतरच्या काळात त्याचे प्रॉब्लेम्स तयार होताना दिसून येत असतात. कारण की पेरू शेती करत असताना बरेच शेतकरी आपल्या जमिनीचा अंदाज घेत नाही. जमिनीचं वापसा कंडिशन किती आहे, जमिनीला पाणी किती द्यायला पाहिजे, आणि या सगळ्यांचा ज्यावेळेस ताळमेळ घातला जात नाही त्यावेळेस मात्र फुटवा होताना मागं पुढे होत असतो आणि त्याचा तोटा शेतकऱ्यांना होत असतो. अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी पाण्याची योग्य ती काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि कारण की पाणी हा खूप महत्त्वाचा घटक आहे शेतीमधला. पाणी नसेल तर कुठल्याच प्रकारची शेती पिकू शकत नाही आणि कुठल्याच प्रकारचं उत्पन्न घेऊ शकत नाही. परंतु पाणी जास्त झालं तरीही तोटे होत असतात. म्हणून योग्य काळजी घेऊन योग्य प्रमाणात जर पाणी दिलं तर आपण ते पीक चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. कारण की आपण पाहतो पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी झालं पेरूला तर पूर्ण बाग आपली पिवळी पडते. आता पिवळी पडण्यामागचं कारणही तसंच असतं, कारण की जास्त पाणी झाल्यामुळं तिची काय जमिनीतली पांढरी मुळं असतात ती पूर्णपणे सडून जातात, खराब होऊन जातात आणि परिणामी झाडाला जे काय अन्नद्रव्य जायचे ते जात नाही आणि निश्चित स्वरूपात त्याचा तोटा पिकाला होत असतो. अशा वेळेस मात्र बाग धरत असताना आपण योग्य ती काळजी घेणं फार गरजेचं आहे. आज साधारणतः 24 मार्च 2025 आहे आणि मी माझा प्लॉट क्रमांक 2 आहे हा तैवान पिंगचा, आणि याची छाटणी पूर्ण झालेली आहे. आता छाटणी पूर्ण झाल्यानंतर जे काही बेसल डोस असेल, वर खत असेल, हे सगळे प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच्यावरती आता पाचट टाकायचं काम चालू आहे. आज साधारणतः पाचटचं टाकायचं कामसुद्धा पूर्ण होणार आहे. मग त्याला आपण नैसर्गिक मल्चिंग असे म्हणू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपलं पीक आपण पुढे घेऊन जाणार आहोत. आता या पहिले पाणी सोडताना बऱ्याच शेतकऱ्यांना संभ्रम असतो का किती वेळ पाणी सोडायचं. कारण की बऱ्याचदा शेतकऱ्यांचे फोन येत असतात, छाटणी झाली का पहिलं तानावर सोडायचं काही नाही, तानावर सोडल्यानंतर पहिलं पाणी किती तास द्यायचं, कसं द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घ्यायचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. कारण की शेतीमध्ये पाणी हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि त्या घटकाचं जर आपण व्यवस्थित वितरण केलं जमिनीमध्ये तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आणि अशा पद्धतीने पाणी देणं फार गरजेचं असतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जे काय खतं भरलेले असतात, साधारणतः बेडमध्ये शेणखत असेल, वरखत असेल, अशा वेळेस आपण सुरुवातीला जर 1 तासभर पाणी दिलं तर निश्चित स्वरूपात जे काही शेणखत असतं ते पूर्ण सुकलेलं असतं आणि त्याच्यावरतीच पाणी पडल्यानंतर पहिलं 1-2 तासाचं पाणी ते पूर्णपणे शेणखत शोषून घेतं आणि परिणामी त्या झाडाला पाणीच पोचत नाही. मग अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी योग्य ती काळजी घेणं फार गरजेचं आहे. मग आता पहिलं पाणी किती वेळ द्यायचं आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. आता सुरुवातीला पाणी देत असताना आपल्या जमिनीचा आपल्याला पोत असणं माहीत असणं फार गरजेचं आहे. आपली जमीन किती वेळेमध्ये तेवढी पाणी शोषून घेते. आता साधारणतः ज्यांची हलकी मध्यम हलकी जमीन असेल तर त्यांनी 7 ते 8 तास पाणी देणं गरजेचं आहे. ज्यांची खूप भारी जमीन आहे त्यांचं 4-5 तास पाणी दिलं तरी भरपूर होऊ शकतं. परंतु शेतकऱ्याने आपल्या जमिनीचा अंदाज घेऊन त्यानुसार साधारणतः 5 ते 6 तासापर्यंतचं पाणी देणं फार गरजेचं आहे. आता मी माझ्या ह्या बागेला साधारणतः 7 ते 8 तास पहिलं पाणी सोडलेलं आहे. कारण की हे जे काय बेड आहे तुम्ही पाहू शकता की आता हे जे काय बेड आहे हे पूर्णपणे आपण फोडून घेतलेलं आहे आणि एकाच वेळेस संपूर्ण जी काही मुळी आहे ती ॲक्टिवेट होणार आहे. आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर हे काही पूर्ण झाड आहे, ह्या झाडाला आपल्याला पूर्ण फुटवे होताना दिसून येणार आहे. कारण की जर आपण थोडं पाणी सोडलं तर 8 दिवस जर थोडं सोडत राहिलो तर मात्र आपल्याला फुटवा पूर्णपणे मागे पुढे होऊ शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या बागेवरती दिसून येऊ शकतो. म्हणून जर आपली बाग एकाच वेळेस सारखी फुटवायची असेल आणि फुटवा चांगला काढायचा असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाण्याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि पहिलं पाणी त्याचं असताना साधारणतः एक जमिनीची पाणी धरण्याची क्षमता पाहून 5 तासापासून तर 8 तासापर्यंत कालावधी निश्चित करणे आणि त्याच्या पद्धतीनुसार आपलं पूर्ण बेड फुटून निघतंय का आणि योग्य पाणी पोचतंय का याची काळजी घेणं फार गरजेचं असतं आणि त्याच्या माध्यमातून त्याला पहिलं पाणी देणं फार गरजेचं आहे. अशाच पद्धतीने आपण जे काय पाण्याची काही ठिकाणी खूप कमतरता आहे, काही शेतकऱ्यांना कमी पाणी आहे, अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने आपल्या पेरूबागेमध्ये मल्चिंग करणं फार गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या पाण्याची बचत होणार आहे. पाण्याबरोबर आपलं जे काही पहिले खुरपणी असेल, निंदणी असेल किंवा 2-3 खुरपण्या निश्चित स्वरूपात वाचणार आहे. त्याच्याबरोबर आपल्या जे काय पांढरी मुळी असेल त्याचासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढ होणार आहे आणि गवत पण उगणार नाही. असे अनेक फायदे होत असतात. आणि नंतर पाचरट कुजल्यानंतर जो काय आपला ऑर्गॅनिक कार्बन असेल तो निश्चित स्वरूपात वाढणार आहे. म्हणून अशा पद्धतीने पहिले पाणी सोडत असताना शेतकऱ्यांनी साधारणतः
5 तासापासून त्याचा 8 तासापर्यंतचा कालावधी निश्चित करावा आणि त्या पद्धतीने पाणी सोडावे की ज्याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना होणार आहे आणि चांगला फुटवा होऊन आपलं झाड सशक्त उभं राहणार आहे। यापुढची सुद्धा अगदी आता मी छाटणी मारलेली आहे, अगदी पहिले फळ निघेपर्यंत तर मी जी काय याच्यामध्ये प्रक्रिया करणार आहे, मी जे काय अनुभव घेतले आहेत मागच्या 10 वर्षापासून पेरू शेतीमध्ये, ते सगळे मी माझ्या ह्या प्लॉटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणून अशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने जर नियोजन केलं निश्चित स्वरूपात आपल्याला चांगला बाग उभा राहण्यास मदत होणार आहे। धन्यवाद।